ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षणाबाबत लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक काल पार पडली। यावेळेला येत्या बुधवारी पालकमंत्र्यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। माजी मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर देखील मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। सोलापूरमध्ये काल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत। सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढत आंदोलन करण्यात आलं। अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर शहरामध्ये तावडे हॉटेलजवळ महामार्ग रोखून मराठा समाजानं आंदोलन केलंय। पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं। मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर सकल मराठा समाज संघटना आक्रमक झाली आहे। या संघटनेनं 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक दिली आहे। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संकुलामध्ये झालेल्या बैठकीमध्ये बंदचा हा निर्णय घेण्यात आलाय। सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी ही माहिती दिली आहे। शिर्डीमध्ये साई मंदिर खुलं करण्याच्या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलंय। मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। साई मंदिर खुलं करा, संस्थान कंत्राटी कर्मचारी वेतन कपात रद्द करा अशा विविध मागण्या यावेळेला करण्यात आल्या। साई मंदिराच्या गेटवरती मोर्चा अडवण्यात आल्यानंतर साईबाबा संस्थानचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बाळा नांदगावकर यांनी चर्चा केली आहे। तेलुगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुननं काल यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याला भेट दिली। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये 20 वाघ आहेत आणि हे वाघ पाहण्यासाठी अल्लू अर्जुन यवतमाळमध्ये आला होता। जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचं संकट कमी होत नसल्यानं काल शहरातील व्यापारी संकुल बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय। या निर्णयाला प्रतिसाद देत व्यापारी संकुल पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं। जिल्ह्यामध्ये 38,000 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे। यातील 960 जणांचा मृत्यू झालाय। बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतंय। बुलडाणा जिल्ह्यामध्ये आयसीएमआरनं 15 सप्टेंबरपर्यंत 5,222 रुग्णांचं भाकीत केलं होतं। मात्र सध्या जिल्ह्यामध्ये फक्त 4,597 रुग्ण असून इतर जिल्ह्यांपेक्षा बुलडाण्यामध्ये कोरोनाची परिस्थिती प्रशासनाला नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचं पाहायला मिळतंय। शेजारील अकोला, जालना आणि जळगाव जिल्ह्यामध्ये भाकीत केल्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या झाली आहे। परळीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परळी व्यापारी महासंघ पुढे सरसावलाय। शहरातील मेडिकल दुकानं वगळता सगळी दुकानं काल बंद ठेवण्यात आली होती। या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दरम्यान संपूर्ण शहरामध्ये काल शुकशुकाट पाहायला मिळाला। बेळगावमधील सांब्रा विमानतळावरती एका प्रवाशाकडे जिवंत काडतुसं आणि वापरलेल्या काडतुसांचा एक राऊंड सापडलाय। सुरक्षा जवानांनी या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली। अरुण भोसले नावाच्या या प्रवाशाला मरिहाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। भोसले हे दिल्लीहून बंगळुरूला आणि तिथूनच बेळगावमध्ये आले होते। धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 11,000च्या जवळ जाऊन पोहोचली आहे। धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 10,934 इतकी झाली आहे। काल दिवसभरामध्ये 138 नव्या कोरोनाबाधितांची नोंद देखील झाली आहे। तर 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 325 वरती जाऊन पोहोचली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये काल कोरोनाचे 313 नवे रुग्ण आढळून आले। त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 12,000च्या पुढे गेलाय। गेल्या 15 दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढल्याचं पाहायला मिळतंय। सातारा जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। तर 629 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 659 वरती जाऊन पोहोचली आहे। बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर इथून बदली झाल्यानं निरोप घेऊन घराकडे निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाटेत अपघाती मृत्यू झालाय। हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले महेश अधटराव कर्तव्यदक्ष आणि सहृदयी स्वभावामुळे लोकप्रिय होते। 2 दिवसांपूर्वीच त्यांची बदली गेवराई पोलीस ठाण्यामध्ये झाली। त्यामुळे नेकनूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि पत्रकारांनी त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला। औरंगाबादमध्ये काल बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेसमोर कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध करण्याची शपथ घेतली आहे। केंद्र सरकारनं 5 बँकांचं खासगीकरण करण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। त्यामुळे या बँकेचं खासगीकरण करू नये अशी मागणी यावेळेला कर्मचाऱ्यांनी केली आहे।
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर हे गाव जैन समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं. मात्र शिरपूरला सध्या विविध समस्यांनी ग्रासल्याचं पाहायला मिळतंय. गावातील मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी साचतंय. कॉलनीतील पक्के रस्ते, इतर मागण्यांसाठी शंकर वाघ यांनी 10 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलंय. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. मात्र या अधिकच्या पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदर्डी धरण 68% भरलं आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. यंदाही चांगला पाऊस होत असल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. ऐन पावसाळ्यामध्ये मनमाडकरांना महिन्यातून 2 वेळेस पाणी पुरवठा होत आहे. धरण भरल्यानं यापुढे किमान आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा व्हावा अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहताना पाहायला मिळतात. यामध्ये सतवडा परिसरामध्ये धबधबा देखील ओसंडून भरून वाहतोय. सौतडा येथील खोल दरीमध्ये रामेश्वराचं मंदिर आहे. 100 फुटांपेक्षा जास्त उंच धबधब्यावरून कोसळणारं पाणी पर्यटकांना भुरळ घालतंय. नंदुरबार शहर विनामास्क फिरणाऱ्यांना आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार शहरामध्ये काल जनता कर्फ्यू असल्यानं विनाकारण फिरणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. काल रविवारी 1,500 वाहनधारकांवरती ही कारवाई झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी नसल्यानं नागरिक मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होताना पाहायला मिळत आहेत. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. यामध्ये जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर आदिवासी बांधव करतायत. पंढरपूरमध्ये टाळेबंदीमुळे डोक्यावरती असलेलं कर्ज फेडू न शकल्यानं महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप घरच्यांनी केलाय. मायक्रो फायनान्स व बचत गटाच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनीषा निकम महिलेनं बचत गटाकडून कर्ज घेतलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे तयार केलेला माल विकला गेला नाही. यामध्ये सातत्यानं कर्जाची मागणी होत असल्यानं मनीषानं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केलाय. वाशिममध्ये लग्नास नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मनोरातील रुद्राळा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान मुलीला उपचारासाठी वाशिम येथे दाखल करण्यात आलं असून आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.